देव ना परीक्षा पण त्याचीच घेतो जो ना त्या गोष्टीसाठी कॅपेबल असतो. सेम माझ्यासोबत आज जो अनुभव झाला आहे ना, तुम्ही स्वतः बघाल तर म्हणाल की नम्रता तू कसं मॅनेज करते हे सगळं. इतका एक्झॉस्ट झाले, त्यानंतर झालेली बदनामीसुद्धा फार वेगळीच होती. असं खरं तर रात्रीच आम्हाला निघायचं होतं, पण सचिनची अवस्था मी बघितली. त्याला म्हटलं तू झोप, आपण पहाटे निघूया 4 वाजता. पण पहाटे 4 वाजता सुद्धा जाग आली नाही, तर शेवटी आम्ही 8 वाजता निघालो. आणि रात्री मी 2 वाजेपर्यंत सगळी पॅकिंग करून घेते. तर मेक शुअर केलं होतं की सगळंच काही आम्ही व्यवस्थित घेऊन जाईल. पूर्ण गाडीचे सीट्स वगैरे काढले. मग आम्ही खंबाटकी घाटाच्या अलीकडे कामत हॉटेल आहे ना, तिथे थांबलो. मी उपमा घेतला, पण ते उपमा एवढा मोठा होता की ते मला खायला जात नव्हतं, म्हणून मी 2 ते 3च घास खाल्ले, जास्त काही खाल्लंच नाही. त्यानंतर वैशू आणि शिवनी डोसा खाल्ला, सचिनने उत्तप्पा खाल्ला. त्यानंतर कॉफी मला पाहिजे होती म्हणून त्यांनी कॉफी आणि तसा कसा तरी आम्ही प्रवास चालू केला. खूप व्यवस्थित चाललं होतं ना. डोक्यामध्ये एक प्रश्न सतत येत होता की यार काहीतरी विसरलंय का, म्हणजे काहीतरी विसरले असं फील होतच होतं. तर तितक्यात मला लक्षात आलं, ज्यावेळेस मी कोल्हापूरला पोहोचले. सचिनला म्हटलं की मला माझी बॅग दे लॅपटॉपची. तर तो म्हटला कसली लॅपटॉपची बॅग, मी घेतलीच नाही. असं म्हटल्यानंतर डोकं सटकलं. मी कोल्हापूरला थांबले बसस्टँडला. त्याला म्हटलं की तू पुढे जा अमरोळीला आणि मी जाते पुण्याला, कारण माझ्याकडे ऑप्शन नाही आहे. ती बॅग म्हणजे माझं पूर्ण लॅपटॉपच नाही, तर त्याच्यामध्ये माझे शूटिंगचे ॲक्सेसरीज, कॅमेरा, गिम्बल आणि लाईट आणि माझे जे प्रोडक्ट्स होते पुढच्या 15 दिवसात, जे प्रमोशनचे प्रोडक्ट होते, ते सगळे मी त्या सॅगमध्ये ठेवले होते. आणि ते माझ्यासाठी म्हणजे लिटरली ते माझं वर्क होतं. त्यासाठी मी पुण्याला आले. इतकी एक्झॉस्ट झाले होते, इतकी एक्झॉस्ट झाले होते ना, की मला असं वाटत होतं की यार हे माझ्यासोबत एवढे प्रॉब्लेम्स का होतात. म्हणजे माझं आयुष्य ना असं नॉर्मल देवाने लिहिलेलंच नाही आहे. आणि असं म्हणतात ना, स्ट्रगल पण त्याच्याच आयुष्यात असतं जो ना ते फेस करू शकतो. म्हणजे मी रात्रभर जागले, 2:30-3 बॅकपॅकिंग केली. सकाळी उठून प्रवास केला, कोल्हापूरला पोहोचले. पाणी न पिता सरळ निघाले पुण्याला बसमध्ये बसून. रात्री पोहोचले 10:30च्या दरम्यान घरामध्ये. आणि लिटरली इतकं वाईट वाटत होतं ना. मी घरात पोहोचल्या पोहोचल्या पहिला ती बॅग बघितली. माहिती आहे, योगिता पण येत होती कोल्हापूरला. ती संभाजीनगरवरून निघाली होती. तर तिला म्हटलं मी तुझ्याच बसमध्ये येते. तर ती बस येणार होती रात्रीचे 2:30-3ला. मी 2:30 वाजता वाट बघितली, तर आली नाही. 3 वाजता मी तिथे स्टॉपला जाऊन उभी राहिले, तरी आली नाही. ती शेवटी बस आली 4 वाजता. म्हणजे मी बरोबर म्हणजे 2:30 वाजल्यापासून तर 4 वाजेपर्यंत लाईनवर तिथे खराडे बायपासच्या तिथे उभी होते. बघता बघता ना सकाळ कधी झाली कळालंच नाही, कारण की झोपच लागे ना. खूप जास्त विचारत होता. पण एक गोष्ट, मी माझ्यासोबत ना हे अगारोचं रेजन्सी मल्टीपर्पज केटल घेतलेलं आहे, जे मी ट्रॅव्हलिंगमध्ये ना भरपूर यूज करणार आहे. पण जाण्याआधी मी पहिला तर अंडे खाल्ले, कारण की अंडे खाल्ल्याशिवाय दिवस माझा काय पूर्ण होत नाही. याचं इनर पॉट ना फूड ग्रेड स्टेनलेस स्टील पासून बनवलेलं आहे. केटलच्या आतमध्ये आपल्याला मिनिमम आणि मॅक्सिममची मार्किंग सुद्धा पाहायला मिळते. इनर पॉट आणि स्टीमर हे दोन्हीही खूप चांगल्या क्वालिटीचे आहेत. हे 304 ग्रेडच्या स्टेनलेस स्टील पासून बनवलेलं आहे. त्यानंतर मी मोमोज झाल्यानंतर लगेच एग बॉईल करून घेतलं. एका टायमाला आपण 6 अंडी बॉईल करू शकतो. एग बॉईल करण्याच्या आधी खाली स्टेनलेस स्टीलची रॅक ठेवलेली आहे. तुम्ही पाहू शकता अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये माझे एग बॉईल झाले. आता क्लिनिंग मी तुम्हाला सांगते. जर खूपच जास्त तेलकट वगैरे असेल तर त्याच्यामध्ये पाणी टाकून थोडंसं गरम करून घ्या, नाहीतर रेग्युलर भांड्यासारखं आपण याला साफ करू शकतो. काळजी घ्या की खालच्या वाला जे हिस्सा आहे तिथे आपण पाणी जाऊ द्यायचं नाहीये, कारण की जर चुकून गेला असेल तर कपड्याने साफ करून लगेचच त्याला कोरडं करायचं. हे अगारो केटल आहे ना 600 पॉवर वॅटचा आहे आणि व्होल्टेज याचा जर बघाल तर 230चा व्होल्टेज सुद्धा. यामध्ये मिनिमम आणि मॅक्सिममची लेवल मार्किंग केलेली आहे, त्यामुळे आपल्याला काही कुक करत असताना काळजी घ्यायची काहीच गरज नाही. टेम्परेचरमध्ये तुम्ही मॅन्युअली सुद्धा करू शकताय एकदम इझिली. 2 टेम्परेचर सेटिंग्स आहेत यामध्ये. केटलचा पॉवर बेस हा 360 डिअटॅचेबल आहे, त्यामुळे कुकिंग करताना आपल्याला पाहिजे त्या दिशेने आपण इझिली फिरवू शकतो. स्टीमर पॉटची कॅपॅसिटी आहे 0.92 लिटर. या प्रोडक्टची लिंक ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, नक्की चेकआउट करा. सचिन आणि मुलं अमरोळीच्या घरात गेले होते. आम्ही कोल्हापूरला आलो, इथे फ्रेशन अप झाले आणि मला महालक्ष्मी मंदिरात जायचं होतं, कारण मी जेव्हा केव्हा येते ना तेव्हा मंदिरात जाणं हे कंपल्सरी असतं. तर मंदिरात जायच्या आधी मला एक गोष्ट होती जी ऑलरेडी तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहिलीच असेल. ती म्हणजे मला मंगळसूत्र करायचं होतं. मला ना खूप दिवसापासून हाऊस होती की मला एक सिम्पलचं मंगळसूत्र हवं आहे, तर तेच मला करायचं होतं. तर मी एक्सायटेड होते खूप जास्त. आणि हे असं आमचं घर आहे कावळ्या नाक्याला, जे बाबर हॉस्पिटल आहे तिथे.
तर तिथे कोणी राहत नाही तिथे. कधी जर आम्ही कोल्हापूरला गेलो तर आम्ही तिथे राहतो किंवा राहतो म्हणजे असंच चेंज वेंज करण्यासाठी, असं काही तिथे स्टे वगैरे नाही करत, कारण प्रत्येक वेळा एवढा वेळ नसतो तिथे राहण्यासाठी. तर फ्रेश वगैरे झालो, फायनली निघालो. हा जो ड्रेस तुम्ही बघताय ना, हा मी साडीचा शिवला आणि ओढणी माझ्या वेगळ्या ड्रेसवरची होती. तर कोल्हापूरमध्ये एक गोष्टीचा अनुभव खूप वाईट आला. लोकांना ना हे नाही व्हायचं आहे, अपग्रेड व्हायचं नाही आहे. जसं की हल्ली आपण कसं गुगल पे कन्व्हिनियंट असतं, त्यामुळे मी कॅश वगैरे बाळगणं कमी केलं आहे. तर माझ्याकडे कॅश नव्हती, जवळपास 3 ते 4 ऑटो मिस केल्या आणि कशी तरी एक ऑटो मिळाली, ते गुगल पे घेतो असं म्हटले होते. फायनली आपलं सोनाराच्या दुकानात आले आणि मला हवं ते मंगळसूत्र घेतलं मी फायनली. जवळपास 9 ग्राम 500 मिली असं काहीतरी असतं ना, म्हणजे ऑलमोस्ट 1 तोळ्याचं आहे ते. काही मिलीच कमी आहे, तर मला आवडलं. मिनिमल, एकदम मिनिमल आहे. जे मी घातलं आहे ना ते नाही आहे, तुम्हाला पुढे दाखवेलच की मी कोणतं घेतलं आहे. तर खूप छान आहे, हे घेतलेलं आहे मी, खूप मस्त. म्हणजे त्याची जी चैन आहे ना ती खूप जास्त जाड आहे. आता ती घातल्यानंतर असं वाटतं की यार खूप जास्त जाड झाली, पण ठीक आहे. सचिन म्हटलं की हेवी आहे, चांगलं टिकायला भरपूर दिवस टिकेन. अंबाबाईच्या देवळात आहे ना, आज मला रांगेत लागून दर्शन घ्यायचं होतं. म्हणजे मला माहिती आहे की रांगेत लागून दर्शन घेतलं की खूप वेळ जातो, पण तिथे जाताना मला माझी एक फ्रेंड मिळाली. खरं तर ही माझी ना फॉलोवर होती. फॉलोवरमधून मैत्री कशी झाली आमची मलाच कळालं नाही. जवळपास कितीतरी वर्ष झाले असतील. मी जेव्हापासून 2000-2500 माझे फॉलोवर होते ना, तेव्हापासून आमची ओळख आहे आणि खूप छान आमची बॉन्डिंग आहे. फार कमी भेटणं होतं, तर असो. पण रांगेत लागायच्या आधी मी तिला भेटले आणि तिला तिचं दर्शन झालं होतं म्हणून ती काय थांबली नाही. बराच वेळ आम्ही गप्पा मारल्या, बऱ्याच गोष्टी शेअर केल्या, कारण ती डॉग लवर आहे आणि मी पण डॉग लवर आहे. आम्ही भैरव, माया, कालू, लंगडू सगळ्यांबद्दल गप्पा मारत होतो, सगळ्यांबद्दल बोलत होतो. सोशल मीडियावर सध्या काय चालू आहे, कसं ग्रो करायचं, बऱ्याच गोष्टी आम्ही एकमेकींना शेअर केल्या. तिचं पण चॅनल आहे. जशी जशी मी पुढे जाते ना, तसे तसे ना माझे बरेच फ्रेंड्स आहेत ना, ते मागे राहून गेले आहेत आणि बरेच खूप कमी लोक माझ्या आयुष्यात आहे, पण ते खूप छान आहेत जे कोणी आहेत ते. काय आहे बापरे, बघ बघ बोलू ना आता म्हणजे वाव व्हेरी नाईस. आमच्या घरात हीच लाव गला अगं मोठा आणणार होतो, नाही पण ते मागच्या वर्षी मे महिन्यामध्ये आम्ही पन्हाळ्याच्या इथे असताना कोइन्सिडन्सली फर्स्ट टाईम भेटलो होतो, एकदम कोइन्सिडन्स. आणि आज पण तेच झालं, म्हणजे हे असतं ना एक आतून. तर असो, त्यानंतर आम्ही गेलो, ओटी घेतली देवीसाठी आणि छानसं दर्शन घ्यायचं ठरवलं होतं, कारण की ना खूप दिवस झाले अंबाबाईला गेले नाही आणि माझी खरंच खूप श्रद्धा आहे. जेव्हा केव्हा येते ना मी खरंच मंदिरात नेहमी जात असते, प्रत्येक वेळा शूट नाही करत. तर यावेळी म्हटलं थोडंफार शूट करावं, कारण योगितासोबत होती, एक मेमरीज पण राहील. तर दर्शन घेताना ऑटोमॅटिक डोळ्यातनं इतकं पाणी येत होतं ना की कळतच नव्हतं की असं का होतं. मी इतकी रडले. माझे फॉलोवर्ससुद्धा मला एवढे भेटले तिथे, ते पण बघत होते की ताई रडती आहे, पण कोणी मला प्रश्न नाही विचारला, कारण सगळ्यांना माहिती आहे की काही ना काही दुःख प्रत्येकाच्या याच्यात असतं. आणि दुःख जरी नसलं ना तर एक असतं ना, कृतज्ञता आपण व्यक्त करतो. देवीच्या समोर उभं राहिल्यानंतर आपण आपल्याला आयुष्यात जे काही भेटलं आहे त्याच्यासाठी आपण खूप छान त्यांना धन्यवाद करत असतो. जसा आशीर्वाद आहे तसा आशीर्वाद कायम असावा, असं हेच फक्त म्हणजे माझं मागणं असतं. मी कधी प्रॉपर्टी, पैसा, ग्रोथ कधीच नाही मागितले. देवापुढे गेले की बाबा फक्त आशीर्वाद असू दे, ह्यापेक्षा जास्त काही नको, कारण त्यांचा आशीर्वाद असला की आपल्याला सगळंच काही मिळतं. तर असो, त्यानंतर मी मसाला घेतला माझ्यासाठी आणि मम्मीसाठी, कारण की आता मसाला करायला तर काही वेळ नसतो. त्यानंतर आम्ही अन्नछत्रमध्ये गेलो जेवण्यासाठी. माझा एक फ्रेंड आहे, त्यांचंच हे आहे, तर ते मला नेहमी म्हणतो की नम्रता आलीस तर पहिला जेवून जात जा इथे. तर फायनली आम्ही जेवायला आलो आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तो पण खूप खुश होईल, कारण की मी हा व्हिडिओ त्याला शेअर करणार आहे. खूप छान जेवण, खूप मस्त. पावती फाडली, म्हणजे मुलांच्या नावाने तिथे पावती टाकली आणि आता फायनली आम्ही निघालो आहे घराच्या दिशेने. पण इतका वाईट अनुभव आला ना, ह्या ऑटोवाल्याने मला अर्धा तास गरमीमध्ये ऑटोमध्येच बसून ठेवलं, इतका वाईट अनुभव आला. मंडळी, महालक्ष्मी मंदिर कोल्हापूरमधून आता आम्ही ऑटो करून कावळा नाक्याला आलो आहे. ऑटोवाल्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की जेवढं मीटरमध्ये होईल त्याच्यापेक्षा 20 रुपये तुम्हाला जास्त घेईल. मी म्हटलं ठीक आहे, वेळेला महत्त्व आहे,
कारण ऑलरेडी खूप उष्णता इथे आणि त्या उष्णतामध्ये मला पटकन घरी जाऊन आवरायचं आहे. तर आम्ही पोहोचलो इथं. त्याला 20 रुपये नाही, तो 130 रुपये द्या असं म्हटला मला. मी त्याला भांडले, मी म्हटलं 130 रुपये कसं काय, मग वरचे 6 रुपये एक्स्ट्रा झाले. हे असं करून करून कसं तरी त्याला मी ऑनलाईन पेमेंट केलं आहे आणि तो इतका बोलायला लागला मला की ऑनलाईनला महत्त्व नाही आहे, कॅश द्या. अरे कॅश नाही आहे भाई. पैसे गेल्यावर सुद्धा हा. पैसे गेल्यावर सुद्धा त्यांचं नाव आल्यावर सुद्धा तो म्हणत होता तुम्ही रिक्षामध्ये त्याला मी पैसे दिले, त्याला मी गुगल पेचं हे दाखवलं. तुम्ही जेव्हा तुमच्याकडं ऑनलाईन सुविधा नाही तर तुम्ही स्कॅनर कशाला ठेवताय, पहिली गोष्ट. आणि डेव्हलपमेंट नावाचा शून्य प्रकार आहे. सकाळपासून एवढा घाणेरडा अनुभव येतोय ना. सगळं काही आवरून आता आम्ही गडिंग्लजच्या बसमध्ये बसलोय आणि इथून पुढचा शूट थोडा डिफिकल्ट जाईल. गावाकडे नेटवर्क पण नाहीये, पण त्याच्या पुढे जेवढं काही शूट करता येईल नक्की दाखवेल.